हे सगळं आणि हे दोन्ही बाजूने होतं का? फक्त पलीकडचाच घटक टार्गेट करतात असं नाही, दोन्ही बाजूने होत आहे. ही दरी कमी करण्यासाठी तुम्ही काय करणार? आम्ही ही दरी वाढू देणार नाही. आमचं वस्त्यांमध्ये वेगवेगळ्या भागांमध्ये कार्यकर्ते समन्वयाची भूमिका घेऊन काम करत आहेत. म्हणजे सोशल मीडियावर ज्या पद्धतीने सुरू आहे, ठीक आहे ना, काही प्रमाणात होणार आहे. म्हणजे एखादा विषय किंवा हे 4 वर्ण झाले. त्यावेळेस ब्राह्मण समाज हा फक्त अध्यापन आणि अभ्यासन हा करण्याचा अधिकार ब्राह्मण समाजाला होता, इतरांना नव्हता तो. आता तुम्ही सांगा, आजही परिस्थिती तीच आहे की याच्यामध्ये एक आहे की नाही, याच्यामध्ये भाजप आहे असं नाही, सुप्रीम कोर्ट आहे. सुप्रीम कोर्टाने हे आरक्षण घटनात्मक दृष्ट्या योग्य ठरवलेलं आहे. अधिकार सुप्रीम कोर्टाने सांगितला की हे आरक्षण उपवर्गीकरण करायचं की नाही हा राज्य सरकारचा अधिकार, त्यांना दिलेला अधिकार. पण सुप्रीम कोर्टाने ठरवले की घटनात्मक दृष्ट्या योग्य आहे. मग विरोध कोण करतोय किंवा का विलंब होतोय? राज्य सरकार दुर्लक्ष का करतंय? राज्य सरकार दुर्लक्ष करत नाहीये. राज्य सरकारला ह्याचं अंमलबजावणी करायची आहे, परंतु हे करत असताना जो लढा चालू आहे तो अजून थोडा तीव्र करावा अशी कदाचित शासनाची भूमिका असेल. त्यामागे भाजप तीव्र व्हावं म्हणूनच भाजप वाढवतो. नाही, राज्य सरकार आमच्या बाजूने आहे. तुमच्या बाजूने आहे तरी पण तुम्हाला आंदोलन करायची वेळ येते. करावे लागतात ना, लोकशाही आहे. आणि मातंग समाजाला सहजासहजी या राज्यात या देशात काहीच मिळालं नाही. कायम संघर्ष करावा लागला. वर्गीकरण का होऊ शकत? वर्गीकरण का होऊ शकत? कारण आतापर्यंत सुभाष बाबूंनी जे सांगितलं की 2025 साली आमची एक आयस झाली फक्त, आणि 1952 नंतर शिक्षणाची दारं आम्हाला जर खुली झाली असतील आणि या एकूण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटना लिहिली, राज्यघटना देशाला अर्पण केली, देशात लागू झाली आणि खाली बसू त्याला मला त्यांना खाली बसू. सगळे दिसणार नाहीत ना. तर आपलं काय स्टँड आहे? आज पुणे शहर मातंग समाज समन्वय समितीच्या वतीने माननीय सुप्रीम हे 4 वर्ण झाले. त्यावेळेस ब्राह्मण समाज हा फक्त अध्यापन आणि अभ्यासन हा करण्याचा अधिकार ब्राह्मण समाजाला होता, इतरांना नव्हता तो. आता तुम्ही सांगा, आजही परिस्थिती तीच आहे की 2024 रोजी जो निर्णय दिलेला आहे की त्या त्या राज्याला आरक्षणाचं उपवर्गीकरण करण्याचे अधिकार आहेत, त्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने बदर समितीची नियुक्ती केली. बदर समितीचा अहवाल राज्य सरकारकडे सादर झालेला आहे आणि त्या अहवालाच्या अनुषंगाने या राज्यामध्ये उपवर्गीकरण लवकरात लवकर लागू करावं अशा प्रकारची मागणी आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून पुणे शहरातील सर्व समाज बांधव समाजाचे सर्व मान्यवर नेते आणि आम्ही या ठिकाणी केलेले आहे. मातंग समाज सचिव आज या ठिकाणी पुणे शहर जिल्हा मातंग समाजाच्या वतीने जी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली, त्यामध्ये सरकारकडे आम्ही लवकरात लवकर अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाची अंमलबजावणी लवकरात लवकर करावी ही पुणे शहर जिल्हा मातंग समाजाच्या वतीने सर्व नेत्यांच्या वतीनेही एकमताने मागणी केलेली आहे. काय नेमका मुद्दे काय नेमका याच्यामध्ये आरक्षण सर्वांना मिळाली पाहिजे हीच आमची मागणी आहे ठिकाणी शासनाकडे. जो सुप्रीम कोर्टाने 1 ऑगस्ट 2024 रोजी जो निकाल दिला त्याप्रमाणे महाराष्ट्र शासनाला त्याचे अधिकार दिलेले आहेत की लवकरात लवकर वर्गीकरण करण्यात यावं आणि ते करावं अशी आम्ही पुणे शहर जिल्हा मातंग समाजाच्या वतीने मागणी. आपला परिचय द्या. शंकरभाऊ तडाखे हे आज या ठिकाणी एक सूचित करू इच्छितो राज्य शासनाला, माननीय मुख्यमंत्री महोदयांना. गेल्या काही दिवसापासून सोशल मीडियावर जे वातावरण होत आहे, जी जातीयांत लोकांच्या माध्यमातून
एकमेकांच्या विरुद्ध भुलवण्याचं जे कारस्थान चाललेलं आहे आणि आमची जी नेते मंडळी अबकड आरक्षण वर्गीकरणाच्या लढ्यासाठी लढलेले आहेत आणि सुप्रीम कोर्टाने निकाल दिलेला आहे, त्या निकालाची अंमलबजावणी करावी म्हणून राज्यभर आंदोलन सुरू आहे. या आमच्या नेत्यांना हे समाजातले काही दलाल लोक आणि जे घाणेरड्या प्रवृत्तीची लोक आहेत ही धमक्या वगैरे देतात, त्याची दखल राज्य शासनाने आणि माननीय मुख्यमंत्री साहेबांनी घेऊन त्यांना संरक्षण देण्यात यावं अशी समाजाच्या वतीनं मी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करीत आहे. माझी सविस्तर द्यायची मला